नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. तर जोसाचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. जोसा 2025 साठीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. हे रजिस्ट्रेशन नेमके कसे करायचे याचा एक शॉर्ट आपण पटकन बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना घेऊन रजिस्ट्रेशन करायचे किंवा ज्यांना फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवायचे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघायचा. खूप सिंपल असणार आहे. फक्त कसं करायचे हे आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहणार आहोत. इथे आपण josa.nic.in च्या वेबसाईटवर इथे बघू शकता. तुम्हाला इथे यायचे. त्यानंतर इथे तुम्हाला कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी बोर्डमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड चॉईस फिलिंग इथे दिसेल. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जेई मेनचा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड, जो तुम्ही जेईचा फॉर्म भरताना जे डिटेल्स टाकले होते ते तुम्हाला इथे ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे. सिक्युरिटी पिन जो खाली दिलेला आहे तो टाकायचा आहे. लॉग इनला क्लिक करायचे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर पुढे जे होणार आहे ते आपण इथे आपण एका व्हिडिओमध्ये दाखवतोय. तर पुढे इथे तुम्ही बघू शकता, लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पेजवर काही इन्स्ट्रक्शन्स येतात. त्या इन्स्ट्रक्शनला तुम्ही बघायचे आणि त्यानंतर तुम्ही इथे ते इन्स्ट्रक्शन बघितल्यानंतर इथे आय ॲग्रीला तुम्ही क्लिक करायचे. आय ॲग्रीला क्लिक केलं म्हणजे की तुमचं जोसाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. फक्त तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये एक डॅशबोर्ड दिसतो. इथे आय ॲग्रीला क्लिक केल्यानंतर बघा इथे एक डॅशबोर्ड दिसतो. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स दिसतात. जे तुम्ही जेई मेनचा फॉर्म भरताना जे भरले होते ते डिटेल्स तुम्हाला इथे दिसतात. यामध्ये जर काही चेंजेस आपल्याला करायचे असतील तर आपण याच्यामध्ये फक्त काही फील्डमध्ये चेंजेस करू शकतो. इथे दिलेले वर डिटेल्स सगळे जेई मेनला दिलेले असतात. इथे आपण बघू शकतो जेंडर, नॅशनॅलिटी, पासिंग ऑफ क्लास 12 विदिन इंडिया, आउटसाइड इंडिया, स्टेट ऑफ एलिजिबिलिटी असे दिलेले आहेत. आपली जर 12वी भारतात झाली असेल तर विदिन इंडिया निवडायचे. स्टेट ऑफ एलिजिबिलिटी, ज्या राज्यातनं तुमची 12वी पहिल्यांदा झालेली आहे ते इथे तुम्ही व्यवस्थित निवडायचं आहे. आता जर आपली 12वी ओपन स्कूलमधनं झाली असेल, पण पहिल्यांदा आपली 12वी महाराष्ट्रात झाली, नंतर तुम्ही ओपन स्कूलची एक्झाम दिली असेल, त्या केसमध्ये स्टेट ऑफ एलिजिबिलिटी महाराष्ट्रच राहते. पहिल्यांदा जिथनं 12वी दिली ते तुम्हाला निवडायचे. नंतर तुम्ही इम्प्रुव्हमेंटची एक्झाम किंवा ओपन स्कूलची एक्झाम कुठून जरी दिली असेल तर तुम्हाला तरी देखील जिथनं 12वी पहिल्यांदा झाली तेच निवडायचे. त्यानंतर पुढचे ऑप्शन्स, डिफेन्स पर्सनलचा ऑप्शन इथे तुम्हाला दिसेल. ओके, इथे थोडंसं म्हणजे हेच एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय की स्टेट ऑफ एलिजिबिलिटी 12वी पहिल्यांदा झाली असेल तीच आपल्याला ठेवावी लागते. डिफेन्स पर्सन नो आलेले, कलर ब्लाइंडनेस असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. वन हँड विजन असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. आयडियली सगळ्यांचं हे नो असणार आहे. ह्या गोष्टी पण ऑलरेडी आपण फिल केलेल्या आहेत. तिथे स्टेट ऑफ एलिजिबिलिटी बद्दलचे जे नियम दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता एकदा, की त्याच्यामध्ये काय बेसिकली सांगितलेलं आहे ते सगळं आपण बघू शकता. ओके, या प्रकारे आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. ओके, आणि मग इथे डिक्लेरेशनला आपण क्लिक करून पुढे जाऊन सबमिट प्रोसीड टू रिव्ह्यू करू शकतो. एकदा फायनल रिव्ह्यूला तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात. ओके, फायनल रिव्ह्यूला तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात आणि मग तुम्ही कन्फर्म रजिस्ट्रेशन करू शकता. एकदा रजिस्ट्रेशन कन्फर्म केलं की तुमचं रजिस्ट्रेशन झालं. ते बघा इथे तुम्ही लक्षात घ्या की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. एकदम सिम्पल स्टेप आहे याच्यामध्ये असणार आहेत. तुम्हाला रजिस्ट्रेशन एकदम सोपं आहे. फक्त काही आयडी पासवर्ड टाकायचा आहे, त्या चार गोष्टी चेक करायच्या आहेत आणि प्रोसीड करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढे काय, पुढे तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड या प्रकारे या विद्यार्थ्याचा जसा आहे तसा दिसतो. ओके, इथे तुम्हाला चॉईसेस अवेलेबल आणि चॉईस फिलिंग असे दिसतात, की आतापर्यंत जेवढे ऑप्शन सध्या अवेलेबल आहेत ते सगळे दिसतात आणि नंतर तुम्ही चॉईस वगैरे फिल करू शकतात. चॉईस फिलिंग कशी करायची याचं पण एक छोटंसं शॉर्ट मध्ये मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात आधी चॉईस फिलिंगला गेल्या गेल्या तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला ओटीपी येतो. तो ओटीपी तुम्हाला टाकावा लागतो आणि तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे इथे या प्रकारे अवेलेबल चॉईस म्हणजे तुम्हाला ज्या कॉलेज टाकायचे त्यामध्ये आधी कॉलेजचा टाईप निवडायचा, त्यानंतर ब्रांच निवडायची, त्यानंतर तुम्ही ते प्रोग्राम निवडू शकता किंवा इथे खालच्या साईडला एक टेबल असतो, इथे एक टेबल असतो, तिथून देखील तुम्ही तुमचे चॉईसेस निवडू शकतात. आपण इथे एक एक्झाम्पल बघूया या विद्यार्थ्याचं, त्यांनी कशा प्रकारे चॉईस केलं. इथे बघा IIT, इथे आधी आपण IIT निवडलं, इथे आपण आधी IIT निवडल्यानंतर आपण इथे कॉलेजचं नाव निवडतोय आपलं IIT बॉम्बे. आणि थोडं खाली स्क्रोल केलं की तुम्हाला बॉम्बे मधले सगळे ऑप्शन्स इथे दिसतात. तर तुम्ही एक एक ऑप्शन इथून ऍड करू शकतात. आपल्याला ज्या प्रमाणामध्ये ज्या पॅटर्नने आपल्याला सिक्वेन्स पाहिजे त्या पॅटर्नने आपण ते ऍड करू शकतात. ऍड केल्यानंतर चॉईसेस तुम्हाला इकडच्या साईडला ऍड झालेल्या दिसतात आणि नंतर तुम्हाला त्या चालू मध्ये सेव्ह अँड कंटिन्यू तुम्ही करू शकतात. या प्रकारे तुम्हाला तुमची जोसाची जी रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे एकदम सिंपल आहे. फक्त आपल्याला माहिती असावं कसं असतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. ज्यांना घरून करायचे त्यांनी या प्रकारे लॉग इन करून फक्त चॉईसेस त्यांनी सेव्ह करून ठेवावेत. आपण चॉईसेस 12 तारखेपर्यंत लॉक होण्याच्या आधी आपण त्या एडिट करू शकतो. या प्रकारे आपण सगळी ही प्रोसेस करू शकतो. ओके, ही झाली जोसा रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग बद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.